हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आहे सोमवार. इथे जेवणाला सुरुवात केलेली आहे. आज चवळी वांगा बटाटा भाजी आहे. इथे काचऱ्यांसाठी बटाटा कापलेला आहे. तर एका साईडला आजीची पेज शिजते, डाळ उकडून ठेवली आहे. तर आज स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली आहे, कारण आमच्या इथे म्हणजे माझे दीरच आहेत, त्यांचे चुलते वारले होते काल. तर त्यांना आज जेवण देतात. म्हणजे गावात अशी पद्धत आहे की ज्याच्या घरी असं काही सुतक म्हणजे एखादी व्यक्ती जर गेली असेल तर त्यांच्या घरी म्हणजे आपण पाहुण्यांनी जेवण द्यायची पद्धत आहे. 3 दिवस ते लोक चूल पेटवणार नाही. तर आज त्यांना जेवण द्यायचं आहे. मी ते वांगा बटाटा, चवळीची भाजी, डाळ आणि भात आणि चपाती देणार आहे. तर आज लवकरच सुरुवात केलेली आहे जेवणाला. अजून देवपूजा पण झालेली नाही. आज सोमवार आहे. आज आमच्या ग्रामदेवतेला म्हणजे गावातल्या देवळात पण जायचं आहे, आमच्या रामेश्वराला. तर पटापट जेवण आवरून मी जाणार आहे. आम्ही दोघं जाणार आहोत. तर आता फोडणीला आता ही उसळ घालते. वांगं मी वरून घातले, त्यामुळे फोडणीला ते चांगलं परतून घेतले. वांगं शिजवलं नाही चवळी वांगात, चवळी बटाट्यात, कारण ते जर शिजवून घेतलं असतं आधी तर ते एकदम मॅट म्हणजे पूर्ण वितळून गेलं असतं. तर आता त्यामध्ये मी चवळी आणि उकडलेला बटाटा घालते. तर नवीन मसाला असल्यामुळे बघू शकता इथे छानपैकी तरी आलेली आहे. आमच्या गावामध्ये म्हणजे सगळ्याच गावांमध्ये अशी पद्धत आहे की जिथे सुतक वगैरे होतं तिथे जेवण देण्याची पद्धत असते, कारण ते घर 2-3 दिवस चूल पेटवत नाही. तर गावांमध्ये ह्या प्रथा रूढी पाळल्या जातात, कारण ते परिवार दुःखामध्ये असतं आणि आपण त्यांच्या दुःखामध्ये सामील असतो. म्हणून हे असे आपले परंपरा आपल्याला पाळलं पाहिजेत. तर आता इथे भाजीत वाटण घातलेलं आहे आणि आता इथे डाळ उकडलेली आता फोडणीला घालते. तर आता काचऱ्या एका साईडला ठेवल्यात मी, आणि आता ज्या कुकरमध्ये डाळ उकडली होती त्या कुकरमध्ये आता भात लावलेला आहे. तर अशा प्रकारे आता जेवण आपलं रेडी आहे. तर आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत मंदिरात. म्हणजे माझ्या काचऱ्या झाल्या की मंदिरात जाऊन येऊन मग त्यांचा डबा भरीन आणि मग मुलांना आणि आजींना म्हणजे सर्वांना वाढेल. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. आणि तुमच्याकडे पण असं जर वाडीमध्ये तुमच्या काय झालं वाईट दुःखद घटना, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं तुम्ही मदत करता किंवा काय तुमचा सहयोग त्याच्यामध्ये सहभाग असतो, तर ते मला नक्की कळवा. ठीक आहे. थँक्यू.